जय बाळू मामा, तनुज किचनवर सर्वांचं स्वागत आहे। आज आपण डाळ मशरूम बनवणार आहे। त्याच्यासाठी आपण आता कांदा वगैरे भाजून घेऊया। थोडं तेल टाकूया आपण कांदा भाजायला टाकूया। वाटप बनवायला कोथिंबीर आपण नाही यूज करणार आहे। डाळ मशरूमसाठी वरून आपण कोथिंबीर बारीक चिरून टाकायची आहे। आता याच्यामध्ये आपण अद्रक टाकूया, लसूण त्याला पण थोडं आपण भाजून घ्यायचं। आपण कांदा काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण आता टमाटा भाजायचा आहे। तो 3-4 पानं आता आपण टमाटा टाकूया। टमाटा भाजून घ्यायचा व्यवस्थित। टमाट्याबरोबरच जिरं टाकणार आहे एकदम। पण आपण टमाट्याबरोबर भाजून घ्यायचं। आपण टमाटा, कढीपत्ता आणि जिरं भाजण्याचं त्याच्यात टाकलेलं आहे। त्याला टमाटा भाजलेला आहे, आपण काढून घेऊया। टमाटा आता काढून घ्यायचा आपण। आता आपण काजू भाजून फ्राय करून घ्यायचे। हे आपण मिक्सरला लावायचं आहे। एवढंच आपण मिक्सरला लावणार आहे। कांदा, टमाटा, अद्रक, लसूण, कढीपत्ता आणि हे काजू। हे काजू पण भाजले। डाळ मशरूम बनवणार आहे। ही डाळ भिजवलेली डाळ आहे, चण्याची डाळ भिजवलेली आहे। भिजवल्यानंतर मी एवढे घेतलेले आहे। आपण एक मशरूमचं पॅकेट घेतलेलं आहे। आता आपण याची रेसिपी बनवणार आहे, डाळ मशरूम। आता आपण मशरूम कट करून झालेला आहे। आपण एक बटाटा घेतलेला आहे। बटाटा आपण किसून घालणार आहे, चिरून घालणार नाही आहे, किसून घालणार आहे। आणि आपलं डाळ तुम्हाला गावलेलीच आहे चण्याची, आपले झालेले आहे चिरून। बटाटा किसून घ्यायचा। आता आपण भाजी बनवण्यासाठी कुकर ठेवूया। आपण कुकरमध्ये भाजी बनवणार। एक शिट्टी आपण कुकरला आपल्याला एक शिट्टी द्यावी लागणार आहे डाळ मशरूमला। आता आपण तेल टाकणार आहे। 3 माप तेल टाकणार आहे। कांदा टाकणार आहे। टमाटा वगैरे सगळं भाजून आपण मिक्सरला वाटण करून घेतलेलं आहे। त्याच्यामुळे आता टमाटा आपण टाकणार नाही, कांदा टाकलेला आहे। आता एक पान आपण तेजपत्त्याचं टाकणार आहे। त्याच्यानंतर आता आपण तेलामध्ये पहिला नाही कढीपत्ता घातला, आपण आता यूज करणार आहे। 2-3 पानं कढीपत्त्याची घातली आपण आता।
घातलं आहे, लसूण अद्रकची पेस्ट. आता लाल मसाला, कांदा लसूण मसाला, हे मी 2च यूज करते. हळद, हळदी पावडर, आता धनिया पावडर, गरम मसाला, मसाला आपल्या तेलामध्ये आपण ही पेस्ट केलेली आहे. कांदा लसूण टमाटा हे टाकून घालणार आहे. आता आपण मशरूम टाकून घ्यायचं. आपण डाळ टाकून घ्यायची. ही बघा डाळ टाकली. नमक टाकलेलं नाही अजून आपण. आपण असं छान झाकण मारूया. कुकरचं झाकण नाही लावायचं, असं ओपन कवर झाकण ठेवायचं. आपण आता बटाटा किसून घेऊया. बटाटा आपण पाणी यूज करेल त्याच्यानंतर आपण बटाटा टाकायचा, किसल्याला किसून टाकायचा आपण बटाटा. तर भाजीला आपलं पाणी सुटलेलं आहे. आता आपण त्याच्यात 1-2 वाटी पाणी घालूया. आपण मसाला वाटलेला ते भांडं धुवून घालूया. कुकरमध्ये आपण जेवढं पाणी टाकतो तेवढंच पाणी राहतं, कारण जास्त पाणी नाही आपण यूज करायचं. जेवढं पाणी आपण यूज करतो तेवढं पाणी तसंच राहायचं कुकरमध्ये. तर अशी भाजी आपण शिजवली तर ते पाणी हे होतं आहे, पण आज कुकरला आपण लावलं की पाणी तसंच राहतं. आपण किसल्याला बटाटा टाकायचा आहे. आपण किसून घेतलेला बटाटा आता आपण यूज करायचा. अजून आपण नमक टाकणार आहे. नमक टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याचं छान असं जाडसरच ठेवायचं. असं आपण खोबरं वगैरे काही यूज केलं नाही आहे. आता आपण नमक यूज करूया चवीनुसार. मसाल्यामध्ये लाल मसाल्यामध्ये आपल्याला नमक आहे त्याच्यामुळे नमक कमीच टाकायचं. आता आपलं नमक टाकून झालेलं आहे. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि 1 शिटी द्यायची, फक्त 1 शिटी. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ. तर 1 शिटीसाठी कुकर ठेवायचा.